भारतातील एक असं मंदिर जिथे ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेला उडतो. मंदिरात पाऊल ठेवताच समुद्राचा आवाज अचानक गायब होतो. अशा अनेक गोष्टी ज्याचं उत्तर विज्ञानाला आजही सापडले नाही. हे आहे ओडिशातील जगन्नाथपुरी मंदिर, भारतातील चारधामपैकी एक, जे आपल्या अद्भुत रहस्यासाठी प्रसिद्ध आहे. जगन्नाथपुरी मंदिराच्या शिखरावर सुमारे 20 ते 30 फूट उंचीचं एक सुदर्शन चक्र आहे, जे एकूण 8 धातूंपासून बनवलं आहे. याचं रहस्य म्हणजे हे चक्र भगवान विष्णूचे मानले जाते. इतके मोठे चक्र सुमारे 215 फूट उंचीवर कसं बसवलं गेलं ह्याची इतिहासात कुठेही नोंद नाही. मंदिरावरील ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेला उडतो. रोज संध्याकाळी 215 फूट उंच शिखरावर पुजारी कुठलेही सेफ्टी इक्विपमेंट न लावता वर्षानुवर्ष स्वतः चढून तो ध्वज बदलतात. जर एकही दिवस ध्वज बदलला गेला नाही तर 18 वर्ष मंदिर बंद राहील अशी मान्यता आहे. या ध्वजाला पाटी तोफा असेही म्हणतात. मंदिराच्या सिंहद्वारावर तुम्ही उभे राहिला तर तुम्हाला समुद्राचा आवाज स्पष्ट आणि मोठ्याने ऐकू येतो, पण मंदिराच्या आत जाताच समुद्राचा आवाज पूर्णपणे गायब होतो. लोकांची अशी मान्यता आहे की भगवान जगन्नाथांना शांतता मिळावी म्हणून आपले हनुमान समुद्राचा आवाज मंदिरात येऊ देत नाही. दररोज हजारो लाखो भक्त येतात, तरी मंदिरात प्रसाद कधीच कमी पडत नाही, ना कधी उरतो. मातीच्या हंड्यात 7 थरांमध्ये शिजवला गेलेला हा प्रसाद जगातील कोणत्याही विज्ञानाला आणि गणिताला हरवतो. एकावर एक 7 थर लावले जातात आणि सर्वात वरच्या हंड्यातील अन्न प्रथम शिजते, तर सगळ्यात खालच्या हंड्यातील अन्न नंतर. हे अन्नपूर्णा मातेची आणि भगवान जगन्नाथाची कृपा आहे, जिथे अन्न कधीच कमी पडत नाही. इतकं मोठं मंदिर असूनही इथे कधीच कोणताही पक्षी शिखरावर बसत नाही आणि मंदिरावरून विमानही उडत नाही. काही जण म्हणतात हे मंदिराच्या शक्तीमुळे घडतं, तर काही जण म्हणतात हे एक अद्भुत रहस्य आहे. हे रहस्य आजही जगाला आश्चर्यचकित करतात आणि भारताचा अद्भुत आध्यात्मिक वैभव दाखवतात. अशाच अनोख्या माहितीसाठी पेजला फॉलो करा आणि तुम्हाला यापैकी कुठलं रहस्य आश्चर्यकारक वाटलं नक्की कमेंट करा.